हिंदी सक्तीच्या विरोधात राज्यभरात काल उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षातर्फे अध्यादेशाची होळी करण्यात आली। रत्नागिरीत देखील शिवसैनिकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर होळी केली। शासनाने तत्काळ हिंदी सक्तीचा निर्णय रद्द केल्याने ठाकरे गटाच्या मागणीला यश आल्याचे म्हटले जाते। आज सकाळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने शिवसेनेचे उपनेते बाळासाहेब माने यांच्या नेतृत्वाखाली रत्नागिरी शहरातील विविध ठिकाणी फटाके फोडून जल्लोष साजरा करण्यात आला। शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांचा मराठी एकजुटीचा मराठी एकजुटीचा मराठी एकजुटीचा हिंदू हृदय सम्राट सरसेनापती शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांचा उद्धव राज आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। उद्धव राज आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। राज्यात हिंदी सक्ती विरोधात मनसे आणि शिवसेना आक्रमक झाली होती। ठाकरे बंधूंच्या शक्तीपुढे महाराष्ट्रात हिंदीची सक्ती झुकली याचा प्रत्यय आपल्याला काल पाहायला मिळाला। जो काही 5 तारखेच्या मोर्चाचं आवाहन केलं होतं त्या पार्श्वभूमीवर अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जो काही GR काढले होते सक्तीचे ते GR रद्द केले आणि जो काही वाद निर्माण झाला या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला। मात्र दोन्ही GR रद्द केल्याची घोषणा होताच महाराष्ट्रात संपूर्ण मराठी माणूस असेल, शिवसेना असेल, मनसे असेल रस्त्यावर आनंदोत्सव साजरा करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। आपल्यासोबत आहेत शिवसेनेचे उपनेते बाळासाहेब माने, आपण त्यांच्याशी संवाद साधूया। बाळासाहेब, हिंदीची सक्ती महाराष्ट्राच्या शक्तीसमोर झुकली, जी काही मराठीची शक्ती आहे दोन भावांची त्यासमोर झुकली, काय सांगाल? सर्वप्रथम सगळ्यांना जय महाराष्ट्र। आज या ठिकाणी आम्ही विजयोत्सव साजरा करण्याकरता एकत्र आलेलो आहोत। महाराष्ट्र शासनानं जो प्राथमिक शाळेमध्ये हिंदी सक्तीचा निर्णय केला होता त्याच्या विरोधात शिवसेना प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबांनी आम्हा सगळ्यांना काल आदेश दिला होता आणि त्याप्रमाणे महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयावरती या संदर्भात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सगळ्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी मराठी जनतेचा प्रतिनिधी म्हणून त्या ठिकाणी आंदोलन करून सरकारला इशारा दिला होता आणि कालच संध्याकाळी सरकारने हा जो हिंदी सक्तीचा शासन निर्णय आहे तो मागे घेतल्याची बातमी आम्हाला मिळाली आणि त्यामुळे आदरणीय उद्धवजींनी सांगितलेलं आहे की हे आंदोलन अजून थांबलेलं नाही। 5 तारखेला मुंबईमध्ये आपल्याला या मराठी एकजुटीचा विजयोत्सव साजरा करायचा आहे आणि आज या ठिकाणी रत्नागिरीमध्ये आम्ही सगळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी, तालुका अध्यक्ष आमचे श्री शेखर घोसाळे, शहर अध्यक्ष आमचे प्रशांत साळुंके, सगळे विभाग प्रमुख, ज्येष्ठ नेते आमचे प्रमोद शेरेसाहेब, महिला आघाडी, युवा सेना सगळ्या पदाधिकारी या ठिकाणी हा जल्लोष आम्ही साजरा केला आहे। आम्ही आजपासून रत्नागिरी जिल्ह्यातल्या सगळ्या पदाधिकारी, शाखा प्रमुख, कार्यकर्ते, उपविभाग प्रमुख, विभाग प्रमुख, उपतालुका प्रमुख यांना विनंती केलेली आहे हा विजयोत्सव इथंच न फक्त थांबता आपण प्रत्येक मराठी शाळेमध्ये, मग ती कोणत्याही माध्यमाची शाळा असू दे, प्राथमिक शाळेमध्ये ज्या ठिकाणी मराठी शिकवलं जातं त्या ठिकाणी तिथला शिक्षक वर्गाला आणि तिथल्या पालक वर्गांना आभार प्रदर्शन करण्याचा कार्यक्रम आज या दिवसापासून आम्ही सुरू करतोय। माझी सगळ्या शिवसैनिक, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांना विनंती आहे की आजपासून पुढच्या 3 दिवसामध्ये या जिल्ह्यातल्या प्रत्येक मराठी शाळेतल्या प्राथमिक शिक्षणामध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांना जाऊन धन्यवाद द्यायचे आहेत। त्याचबरोबर संस्था चालक असतील, त्याचबरोबर तिथले मराठी शिक्षक असतील, या शिक्षकांचे सुद्धा आपण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आपण आभार मानायचे आहेत
हा मराठी एकजुटीचा निर्णय, त्याचबरोबर 11वीच्या परीक्षेचा गोंधळ ह्या राज्य सरकारने घातलेला आहे। या ठाण्यामधले केंद्रित असणारं जे सरकार आहे त्यांचे सगळे मनसुबे आहेत 11वीला त्या ठिकाणी ज्या शिक्षण संस्था आहेत त्यात प्रवेश देत असतात, पण या शिक्षण संस्थांची मुस्कटदाबी करायची, त्यांचा व्यवस्थापन कोटा आहे, त्यांना असं वाटतं की त्याच्यामध्ये फार काही आहे आणि त्यामुळे यांना त्रास द्यायची भूमिका या सरकारची आहे। ऑनलाईन त्या ठिकाणी 11वीचे प्रवेश हा एक मोठा स्कॅन्डल या ठिकाणी झालेला आहे, सरकारने केलेला आहे। आणि म्हणून माझी शिवसैनिकांना सगळ्यांना युवा सेनेच्या कार्यकर्त्यांना विनंती आहे की जे 11वीच्या प्रवेशामध्ये वंचित विद्यार्थी असतील त्यांच्याशी आपण संपर्क साधा। प्रत्येक विद्यार्थींना 11वीचा प्रवेश त्याच्या पसंतीच्या जवळच्या कनिष्ठ महाविद्यालयामध्ये मिळाला पाहिजे, ही सुद्धा यामागची भूमिका आहे। पुन्हा एकदा सगळ्या मराठी बांधवांचे आम्ही मनपूर्वक शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आभार मानतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। 5 तारखेला मोर्चा होणार आणि या मोर्चाच्या माध्यमातून दोन भाऊ एकत्र येणार अशी जे काही वातावरण निर्माण झालं होतं, पण मात्र शासनाने जो निर्णय घेतला दोन्ही GR रद्द केले आणि त्या GR रद्द केल्यानंतर आता पुन्हा एक प्रश्न निर्माण झाला, 5 तारखेला 2 ठाकरे एकत्र येणार का, काय वाटतं? शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेचे प्रवक्ते आमचे संजय राऊतसाहेब खासदार आहेत, ते आपली भूमिका या संदर्भात आपल्याला स्पष्टपणानं मांडतात। 5 तारीख आहे, साहेबांनी 5 तारीख दिले, एकतर जल्लोष सभा होईल किंवा मार्च निघेल किंवा मोर्चा होईल असं त्यांचं म्हणणं होतं। 2 दिवसात निर्णय होईल त्या संदर्भात, पण आपल्याला काय वाटतंय दोन्ही भाऊ 5 तारखेला एकत्र येतील का? नाही, आत्ताच आमचे जे उपनेते आहेत शिवसेनेचे बाळासाहेब माने यांनी आत्ताच आपल्याला सांगितलेलं आहे की आमचे जे काही निर्णय असतील ते आमचे प्रवक्ते आमचे आदरणीय खासदार संजयजी राऊत साहेब घेतील। एकत्र आलं तर सगळ्यांनाच आनंद होईल। मराठी माणसाठी त्या दोघांनी एकत्र यावी एवढीच इच्छा आहे। रत्नागिरीतील सर्वात ज्येष्ठ शिवसैनिक प्रमोद शेरे आपल्यासोबत आहेत। दोन्ही भावांबरोबर काम करण्याचं त्या संधी त्यांना मिळाली होती, काय सांगाल? 2 भाऊ एकत्र येत आहेत, आज अख्खा महाराष्ट्र बघतोय की एकमेकापासून लांब गेल्यानंतर हे जे चोरटे जे बोके असतात हे ज्या पद्धतीने महाराष्ट्रावर तुटून पडायला बघत होते, परंतु आज हे 2 ताकद एकत्र आल्यानंतर अख्खा महाराष्ट्र नव्हे हिंदुस्थान हादरलेला आहे आणि मला असं वाटतं की आता एकत्र सगळ्यांनी यावं आणि काम करावं। 2 भाऊ एकत्र येतील या भीतीनेच महाराष्ट्र नव्हे तर देशाचं राजकारण देखील हल्लेलं आहे असं त्यांनी सांगितलं। कॅमेरामॅन शुभम पवारसह प्रशांत पवार, टाइम्स डिजिटल, रत्नागिरी। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।